त्या उमेदवाराला त्या पक्षाचं तिकीट घेईल त्याला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा। शाहू महाराजांनी भूमिका मांडली की मी काँग्रेसच्या पंजावर लढायला तयार आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीचा निर्णय झाला। स्वाभाविक आहे की कोल्हापूरला उद्धवजी जात असतील तर त्यांना भेटत असतील। कोल्हापूर तुम्हाला दिली आणि सांगली शिवसेनेला दिली, हे अंतिम आहे? चुकीची बाजू अशी मांडू नका। ऑलरेडी छत्रपतींनी या आघाडीतल्या एक कुठल्याही पक्षावर निवडणूक लढावी ही भूमिका आमची होती आणि त्यांना जे वाटेल त्या पक्षातून ते लढावेत ही भूमिका होती। त्यांनी सांगितलं मी काँग्रेस पक्षाकडून लढेन, त्यामुळे ही अलायन्सची जागा आहे, त्यामुळे याला आमचा कोटा हा भाग नव्हता। ही आम्ही तिघांनी मिळून छत्रपतींना त्या पद्धतीची भूमिका मांडली होती आणि त्या आधारावर तो निर्णय झालेला होता। उद्या जी शरद पवारांसोबत तुमची बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर निश्चितपणे फॉर्म्युला घोषित करण्यात येईल का उद्या? उद्या होईल ना। सर इन हिंदी संजय राऊत यांनी टीका केली आहे तुमच्या संदर्भामध्ये की त्या पक्षाचं नेमकं काम करतायत असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे। ते आपण बघू ना, वेळ येईल ते सांगेल। काय कोणाचे सर्टिफिकेट नाना पटोलेला गरज नाही आहे। नाना पटोले काय हे महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे, त्याच्यामुळे सर्टिफिकेट मला कोणाच्या गरजेचं नाही आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊतांवर मी टीका करावं असं मला वाटत पण आघाडी आहे तुमची तिघांची, का राऊत तुम्हाला तुमच्यावरच बोलतायत? एकमेकाची कुरघोडी का सुरू असते? आमच्याकडे कुरगुडी नाही आहे, थोडं प्रेम आहे। किती प्रेम आहे राऊतांनी तुमचं? प्यार को क्या नाम दे? इस प्यार को क्या नाम दे? प्यार को क्या नाम दे? ये पॉलिटिकल प्यार है। सर अब तो मुझे अपना माइक थोड़ा सा प्लेस कर लेना। आज हम लोग हमारा सीएससी होगा, कम से कम 18 जगह पे हम लोगों का आज डिस्कशन होगा। उसमें सांगली, भिवंडी और एकनाथ गायकवाड़ जी जहाँ से हमारे गए बार कैंडिडेट हुए थे वो जगह है, और एक मुंबई की और एक जगह, ऐसे मुंबई की और 2 जगह में हम लोग उसमें बात करेंगे।